मनपाची डासअळी निर्मूलन मोहीम, 60,000चा दंड वसूल. शहरातील 303 उत्पत्ती स्थळे नष्ट. महापालिकेच्या वतीने शहरात डासअळी निर्मूलनासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत असून 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत एकूण 19 प्रकरणांवर कारवाई करत 60,600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईत 303 डासअळी उत्पत्ती नष्ट करण्यात आली असून नागरिक व संस्थांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. नाशिक पूर्व विभागात सर्वाधिक 55 केसेस नोंदवून 11,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला. सातपूर विभागात 8 प्रकरणांवर कारवाई करत तब्बल 27,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून हा सर्वाधिक दंडाचा आकडा ठरला आहे. नवीन नाशिक विभागात 5 प्रकरणातून 17,400 रुपयांचा दंड आकारण्यात आला. पंचवटी विभागात 3 प्रकरणातून 4,600 रुपये तर नाशिक रोड विभागात एका प्रकरणात 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नाशिक पश्चिम विभागात मात्र कोणतीही कारवाई नोंदवण्यात आलेली नाही. एकूण कारवाईत 19 केसेसमध्ये 3 संस्था आणि 16 नागरिकांचा समावेश असून आरोग्य विभाग डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी ही मोहीम अधिक तीव्र करणार आहे. नागरिकांना घर व परिसरात पाणी साचू न देण्याचे तसेच स्वच्छता राखण्याचे आवाहन मनपाने केले आहे. शहरात डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे. कारवाईसोबत जनजागृतीवरही भर दिला जात आहे. नागरिकांनी घर व परिसरात पाणी साचू न देणे, स्वच्छता राखणे अत्यावश्यक आहे, अन्यथा कारवाई होणार. डॉक्टर योगेश कोशिरे, मलेरिया विभाग प्रमुख, मनपा. विभागनिहाय कारवाई व दंड विभाग. उत्पत्ती स्थाने, दंडाची रक्कम: नाशिक पूर्वक 110 11,000, सातपूर 135 27,000, नवीन नाशिक 87 17,400, पंचवटी 23 4,600, नाशिक रोड 3 600, नाशिक पश्चिम 0. एकूण 303, 60,600. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.